श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे स्वामी चरित्र अध्याय दय वाढले. 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळापा प्रति कपटयुक्तीने फसव पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटसी त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समत निर्लज्जासी सानिध्य गुरु जसे असे जाण निरंतर ऐसे बोलत असत गुरु. बाळापा मनी समजला सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तेने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलूनी करी सर्वांचा अपमान परी बाळापा परी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले. तैपासून बाळाप्पासी त्रास देत अर्धीशी गाळाने सांगत समर्थासी बाई ते शब्द तोडीती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्यांचे घरी येत तो सोळापा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत नियासी तयासी द्रव्याश बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणा निमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येत त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळापाजवळी येसे एकता त्या कळी जमादार पाठविले. गंगुलाला जमादार चोळापाजवळी ये सत्वर म्हणे द्यावा हिची चंद्रहार. राणी साहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आमापासी. बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून द्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगुलाला जमादार बाळाप्पाजवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे जबाब दिला चोळाप्पाने. बाळाप्पा देती तेरी घेजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतोनी नृपमंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची एकूणी कृती राग आला. राणी प्रति सुंदरबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे. राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाली नवल परी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयांची करून या झोळी समर्थ करी घेतली. अल्लक शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी रिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकी ते आणोनी न लागता एक क्षण 100वर गंती झाली. झोळी चोळाप्पा ते देऊनी समर्थ बोलले काय वचन चोळाप्पा तुझे फिटेले ऋण स्वस्त आता असावे. पाहुणी या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परीन आले मानसी श्री चरणांतरले. चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीत आती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पा वरी रागावनी दृष्टंतरी ताडण खरी बहुसाळ ते. कोणी बाळाप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे येथुनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येत त्याचे आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोणे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदरी तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येत हिशेब ठेवित जपाचा काढून दिले. बाळाप्पासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मनीनाशी झाली. सुंदरबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती त्याकरिता या कारणे कोणाप्रती धैर्य काय होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परिराणीसी भिवनी तैसेने केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे कुण्या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला. बाईच्या स्वामीची या सेवेकरिता सरकारातून सत्वता पंच नेमुनी व्यवस्था केली असे नुप्राये. मग सेवा करवायसी घेऊन गेले बाळाप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळाप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी आम्ही निर्लो मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी कृपा स्वामी न
त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राय रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. तिसरी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत तृतीयोदशाध्याय गोड हा श्री इति श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयोदशाध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागणा जय जय जगशमना जय जयाजी परमपावन दीनबंधू जगद्गुरु. प्रातकाळी उठोनी आधिकार्य नामस्मरण अंती द्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी. प्रातकर्मे आठवणी मग बैसावे आसनी भक्ती करुणी घरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी मन घालावे शुद्ध दक स्नान सुगंध चंदन लावणी सुवासिक कुसमे अर्पावी धूपदीप नैवेद्य फलताम्र दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारण स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून धूपदीपाते अर्पून नमस्कार करावा मग करावी प्रार्थना. जय जयाजी अघरणा परात्परा कैवलवदना ब्रह्मानंद येतिवरा जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेश अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्य जगद्गुरु सुखधाम निवासी सर्व साक्षी करुणालय भक्तजन ताराय अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू जीव सुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदीपालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगमा आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी अद्दिमध्याग्र कोटे नसे पाहता असोनी आणि निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांताही सर्ग चाचरे शास्त्रांताही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मे केवळ अल्पमती करू केवी आपली स्त्री सहस्रमुखई निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणी माता रक्षावे म्हणजे समता कृपा कटाक्ष दिनानाथा दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जे आपल्या मना कृपा समुद्री आम्ही ना आश्रय देज सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाव निर्सोन इह लोकी सौख्य देवने परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावाय पहिलं तीरत्वन नाम तळणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधवतो तुझ्या कृपे किती वणू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर नरसोन ज्ञानार्क हृदय प्रकटपे शांती मनी सदा वसो वृताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो वृता विषयाची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था आसोनी या संसारात प्राचीन तो नामामृत प्रपंच आणि परमार्थ ते सुगमच लागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषणी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र वृत्तीने जपाव रात्र तेने सर्वात पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्थ स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. केसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंद मर्दी परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पे आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जास्ती भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त चतुर्दश अध्याय गोड हा श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येते हाता पाप ताप दैन्य वार्तात येते काही नवरेची सर्व कामना पुरवण अंती दाविती सुरभवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळ वेडे ग्रामात राहता असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी शीतोष्णाची भीती नसेची ज्याची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर स्वरूप यती जे ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करीती स्वामी भक्ती जन असती तया ते त्यावेळी मंगळवेड्यात बसापतेली राहत दरिद्र पिढीला बहुत दीनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज कंटकशया करोनी तियेवर केले शयन ऐसे नवल देखुनी लोटांगण घालितसे अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करोनी दासाकडे पाहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली येती वरद हस्त ठेविले तात्काळ मस्तकी तयाचे वसापाचे श्रीचरणी मन जडले ते पासूनी राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे मग बसापाची कांता ऐकून या ऐशी वार्ता करीतसे अकांता म्हणे घर बुडाले बसापा येता गृहासी दृष्टांतरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसापाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादा न भीत नसे चाड कोणाजी एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत तव झाले असे पुढे जा परिभाषा सोडिले संसारासी वेड काय लागले परिभाषापाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवाद न भीत
नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणीत. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ बसापा मागे चालत तर प्रवेशले घोर अरण्यात क्रूर शापदेव रडती. परी बसापाचे चित्त न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची. तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य. व्याल भूभाग व्यापिला सकळ तेज मध्याग्रह. पादस्पर्श सर्पा झाला बसापा भानावरी आला. अपरिमित देखिला सर्प समोसो इकडे. वृक्षशाखा अवलोकित. जो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहुणे ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी. मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी. जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान. काही देव तुझे उदले ऐसे बोलता समर्थ बसापा भय सोडून त्वरित घरी करी घेऊन अंगवस्त्र टाकीत. एका सर्पावरी गुंडाळून सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत. सर्प झाले गुप्त ते जे नष्ट झाले ते थोनिया परतले. सत्वर ग्रामा माझे आले. बसापा सहित बैसले समर्थ का देवळी. ते आपले अंगवस्त्र बसापा सोडून पाहत त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी. माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुनयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे तो सत्वर. सुखे करावा संसार दारा पुत्रा पोषीजे. असो तो बसापा भक्त न संसार सुख उपभोगित. रात्रंदिवस श्री स्वामी समर्थ मंत्र जप्या त्यांतरे. इति श्री स्वामी चित्त सारामृत नाना प्रभू कथा समर्थ सदा भाविक परिसोत. पंचमदशाध्याय गोडा हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री रस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.